समायोजन अधिकृत शाळांमध्ये करण्याच्या सूचना। शिवभोजन थाळीचा विवादित व्हिडिओ व्हायरल। हे ताट समोर ठेवणे अनेक लाभार्थ्यांचे फोटो काढण्याचा प्रकार समोर। माझाच्या बातमीनंतर बीड उपजिल्हाधिकाऱ्यांकडून शिवभोजन केंद्राचा परवाना रद्द करण्याचा निर्णय। कल्याण पलावत जंक्शनवरील पुलाचं सकाळी उद्घाटन, मात्र दुपारी पुन्हा वाहतुकीसाठी पूल बंद। डांबरामुळे वाहन घसरत असल्याने पूल बंद करण्याचा निर्णय। नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटातल्या एका पुलावर भगदाड, एका बाजूची वाहतूक बंद। उद्घाटनही झालं नसताना कोट्यवधींच्या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं चित्र। बुलढाण्यात समृद्धी महामार्गाच्या चेनेज 332.8 जवळ मोठं भगदाड। यामुळे समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह। स्थानिकांच्या तक्रारीनंतर महामार्ग प्रशासनाकडून दुरुस्ती कामाला सुरुवात। नाशिकच्या मालेगावातील भुईकोट किल्ल्याची भिंत अज्ञातांनी तोडली। पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप। बीडच्या पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही जिल्हा परिषदेची शाळेची भिंत कोसळली। शाळेच्या प्रांगणात शिक्षकांनी भरवली शाळा। जिल्ह्यातील 349 शाळांच्या 592 वर्गखोल्या धोकादायक असल्याचं वास्तव एबीपी माझाने दाखवलेलं। सिंधुदुर्गात जिल्हा कारागृह सावंतवाडीची संरक्षक भिंत कोसळली। दगडी भिंतीवर सिमेंटचं बांधकाम कोसळल्यानं भिंत कोसळली। कव्हरेज करायला गेलेल्या मीडियाला कारागृह अधीक्षकांनी रोखलं। गंगापूर धरणातनं गोदावरीत विसर्ग वाढवला। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। गोदावरीत सध्या 3716 क्युसेकने विसर्ग। गोदाकाठावरील छोटे पूल, रस्ते पाण्याखाली। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर धरणात 12160 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातल्या पाणी साठ्यामध्ये वाढ। भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणात पाण्याचा विसर्ग कमी। गोसेखुर्द धरणाचे 13 पैकी 8 गेट बंद। काल दिवसभर पाऊस पडल्यानं रात्री 13 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले। रायगड जिल्ह्यातले 2 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीत वाढ। 28 पैकी 18 धरणं 100% भरली। उर्वरित 10 धरणांमध्ये 60 ते 75% पाणी साठा। रायगड जिल्ह्यातल्या नाणेमाची धबधब्यावर तरुणांनी स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल। त्यानंतर महाड पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर। धबधब्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत। पालघरमध्ये पावसाच्या पाण्यामुळे नदी नाले प्रभावित। पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण पाण्याच्या प्रवाहात अडकला। प्रशासनाने नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या व्यक्तीला वाचवलं। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्यावर प्रशासनाकडे बोटीची सोय। तुडुंब भरलेल्या नाल्यातनं आदिवासी नागरिकांचा सुरू होता जीवघेणा प्रवास। सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी नातेवाईकांची कसरत। नंदुरबारच्या केलखाडी पाड्यातील नदीवर पूल नसल्यानं रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी धोकादायक प्रवास। धुळ्यातल्या शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा। समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली। दुबार पेरणीची वेळ आल्यास शासनाने मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातील बेताळ हनुमान टेकडीवर सीसीटीव्हीचा वॉच असणार। नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू। निर्जन भागात पॅनिक बटन आणि स्पीकरही लावण्यात येणार। वाशिम जिल्हा परिषदेकडून कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी क्यूआर कोड प्रणाली लागू। वाशिमच्या मिनी मंत्रालयात आता क्यूआर कोड स्कॅनरनं आपली उपस्थिती नोंदवावी लागणार। पुण्याच्या कोंढव्यामध्ये तरुणीवरील अत्याचार प्रकरणी एकाला अटक। आरोपी तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती। तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर कारवाई। 6 पुजाऱ्यांना 1 महिना, दोघांना 3 महिने मंदिरात प्रवेशबंदी। संस्थांकडून देऊळ कवायत कायद्यानुसार पुजाऱ्यांवर कारवाई। बीडच्या केजमध्ये घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला। 7 जणांवर गुन्हा दाखल। जुन्या वादामुळे हल्ला केल्याची माहिती। महिला गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जालन्यामध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याप्रकरणी